आज इस वक्त मौजूद हैं हम करज गांव में। 15 नवंबर आदिवासी बिरसा मुंडा जयंती मनाई गई बड़े हर्ष उल्लास के साथ। तो हमारे साथ इस वक्त कुछ महिलाएं हैं। वर्षापासून आमच्या इथं नवीन नवीन प्रकार माझं नाव श्रावणी शिवदास वाघमारे आहे। आमच्याकडे काही वर्षापासून 15-16 वर्षापासून जयंती मनवत आहे। आणि याच्यात किती लोक सहभाग घेतात? संपूर्ण आदिवासी आमच्या गावातले जिकडे आहे ते सर्व आदिवासी आहे ते सर्व घेतात। हो सहभाग घेतात। तुम्ही काय सांगता? मी आजचं रामदास आंबेकर आदिवासीचा कार्यक्रम हर वर्षी होतो आणि खूप छान होतो आणि आमच्या संस्कृती खूप छान आहे। मी गौरी सरयाम जय सेवा जय जोहार आना नैना वाघमारे मावा नाट्य लय द्यानाल म्हणजे लय वर्णनाल कार्यक्रम गायचा सहभाग हिंदू सब जन सब आदिवासी। नमस्कार। शिवरात्रीचा महिना ते बोलानी के वातो ना नावा भोला ना जत्रा ते नावा भोला ना मेला ते पैदले ताकायला तो ना नावा भोला ना मेला ते पैदले ताकायला तो ना। माझं संजीव वाघमारे राहणार करजगाव रामनगर। आमच्या इथं 15 ते 20 वर्षापासून बिरसा मुंडाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे। इथून भालवाडीमधून आजूबाजूच्या खेड्यातले लोक येतात आणि जोरानं कार्यक्रम होतो हा। आणि यामध्ये कमीत कमी 2000 ते 2500 लोक पूर्ण समाविष्ट होतात। संपूर्ण आदिवासी लोकांना काय एक मेसेज देसान तुमच्याकडून? आम्ही संपूर्ण आदिवासी लोकांना यस मेसेज देईन, सर्व एकत्र रहा, एकजुटीने रहा। सुरेश गणेशकर भाऊ क्या कहना चाहेंगे आप? आज बिरसाजी मुंडा हे आद्य क्रांतिकारक आहे या देशातले आणि बिरसाजी मुंडाचं देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत खूप मोठं योगदान आहे। आपण सर्वांनी इतिहासात पाहिला आहे, वाचला आहे। या आदिवासी आज या बिरसाजी मुंडाच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो। आणि जयंत्या पुण्यतिथ्या ह्या महामानवाच्या साजऱ्या झाल्याच पाहिजे आणि ते एकसंघानं जर साजऱ्या झाल्या, एकजुटीनं चांगल्या साजऱ्या झाल्या आणि व्यवस्थित शिस्तीनं जर चांगल्या झाल्या तर त्यातून चांगले नाद आम्ही पाहिलं। आम्ही सोबत होतो रॅलीत, अर्ध्या रॅलीत याच्या मिरवणुकीत सोबत होतो। पाहिलं का महिला होत्या, पुरुष होते, तरुण वर्ग होता। अतिशय शांततेनं आणि शिस्तीनं बिरसाजी मुंडानं जे या देशाला दाखवलं, जे त्यांची शिकवण दिली त्या पद्धतीत सर्व शांततेच्या मार्गानं ही मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांना त्या मिरवणुकीतून बिरसाजी मुंडांना यांना एक प्रकारचं श्रद्धांजली वाहण्यात आली। अशा प्रकारे आणखी पुनश्च मी सर्व आमच्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो आणि बिरसाजी मुंडांना सुद्धा नतमस्तक होतो। आज बिरसा मुंडा जयंतीनिमित्तानं सर्व आदिवासी बांधव करजगाव येथील व समस्त नागरिक यांच्या समवेत ही रॅली काढली। अत्यंत शिस्तबद्ध रॅलीचं प्रदर्शन ते होतं। बिरसा मुंडा जर नसते तर इंग्रजाशी लढा तेव्हाच्या काळामध्ये अत्यंत गनिमी काव्या पद्धतीनं कोणी दिला असता हा एक खरा प्रश्न आहे। आदिवासींना त्यांनी एकत्र केलं, इंग्रजाशी लढा दिला आणि जे तेव्हाचे सुबे होते त्यांचे ते सुरक्षित ठेवले। तेव्हाच्या त्या ज्या ॲबोरिजिन जाती होत्या, ज्याला मूल प्रजाती म्हणतात, त्यांच्या संस्कृतीचं जतन, त्यांच्या परंपरांचं जतन करण्याचं श्रेय बिरसा मुंडांना जाते। आज त्यांची जयंती संपन्न होत आहे। आदिवासी बांधव त्यांच्याप्रती जे कृतज्ञता दाखवत आहे, मी त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांचं अभिनंदन करतो। अशाच प्रकारचा उत्साह, एकता आणि प्रतिसाद हा कायम बिरसा मुंडाप्रती आदराची भावना आपल्या मनात राहील अशी भावना व्यक्त करून मी माझे त्यांना पुनश्च श्रद्धांजली देतो। बिरसा मुंडा की जय! जय सेवा! सेवा सेवा!